ज्येष्ठ संपादक गिरीश कुबेर सर सध्या आपल्या सोबत आहेत. गिरीश सर, अत्यंत दुःखद दिवस आहे भारतीय उद्योग विश्वासाठी आजचा. एक सामाजिक जाणीव असलेला, सामाजिक भान असलेला एक मोठा उद्योगपती आज आपल्यातनं गेलेला आहे. खूप मोठी हानी आहे, न भरून येणारी पोकळी आहे. किती शब्द वापरले तरी कदाचित त्याचं जे महत्त्व आहे ते तितकं अधोरेखित होणार नाही. सर, आपल्या नेमक्या सध्याच्या काय भावना आहेत? केवळ उद्योगपती या एका शब्दाने त्यांचं वर्णन करता येणं अयोग्य आहे, करणं अयोग्य आहे. याचं कारण असं की ते केवळ पैसा आणि उद्योग आणि संपत्ती निर्मिती करणारा करणारी एक व्यक्ती एवढ्यापुरतंच मर्यादित नव्हता. भारतीय संस्कृती, भारतीय अभिजातता आणि भारतीय मातीच्या गरजा यांचा विचार करून ज्यांनी एक सम्यक साम्राज्याची, उद्योग साम्राज्याची निर्मिती केली, असा एक तो द्रष्टा संपत्ती निर्मितीकार होता असं त्यांचं वर्णन करावं लागेल. आणि सर्वसाधारणपणे भारतीय उद्योगपती हे भारत सरकारच्या धोरणांच्या अनुषंगानं त्याच्या कलाकलानं आपले उद्योग साम्राज्य रेखत असतात, आखत असतात. रतन टाटांनी असं कधीही केलं नाही ज्याचा सरकारशी काहीही संबंध नाही, सरकारी धोरणांच्या सहभागाची किंवा मदतीची गरज नाही, अशा स्वरूपाची उद्योग स्वप्न त्यांनी पाहिली. आणि दुसरं असं की फार कमी भारतीय उद्योगपती असे आहेत की ते जागतिक पातळीवर ज्यांचं कौतुक झालं आणि जगात त्यांनी वेगवेगळ्या देशांना, जवळपास 150 देशांमध्ये या टाटा समूहाचा विस्तार झालेला आहे. त्याचं सगळ्यात महत्वाचं एक कारण हे रतन टाटांची जी स्वप्न पाहण्याची जी दृष्टी होती त्याच्यामध्ये आहे. म्हणजे ज्या वेळेला इंग्लंडमध्ये रतन टाटा यांचा विषय निघाला त्यावेळेला इंग्लंडचे अर्थमंत्री असं सहज म्हणाले की हो, रतन टाटा ही इज ब्रिटिश. जर्मनीचा हा जेव्हा मुद्दा होता, भारत जर्मनी संदर्भातला, जेव्हा उद्योग साम्राज्याच्या उद्योगाच्या विस्ताराचा प्रश्न आला त्यावेळेला जर्मनीच्या अर्थमंत्र्यांचा, उद्योग मंत्र्यांची हीच प्रतिक्रिया होती, हो मिस्टर रतन टाटा ही जर्मन. अशी वैश्विक ज्याची एक जाणीव होती, वैश्विक ज्यांचं अस्तित्व होतं आणि वैश्विक नजर होती, अशा स्वरूपाचा एक द्रष्टा हा माणूस होता. आणि त्याचं निधनाचं मोल आपल्याला काही दिवसांनी कळेल, कारण अशा स्वरूपाची माणसं भारतामध्ये अलीकडे तयार होत नाहीत. जे.आर.डी. टाटा आणि रतन टाटा ही दोन अशी एक अपवादात्मक व्यक्ती होत्या की ज्या म्हणजे उद्योगपती या शब्दाशी जे काही बाकीचे नकारात्मकता जी जोडली गेलेली असते ती त्यांच्या बाबतीत कधीही झालं नाही. त्यांना कधीही ती नकारात्मकता शिवली नाही आणि ते सर्वसाधारण संपूर्ण आयुष्यभर आदरणीयच राहिले. अशी फार कमी माणसं आपल्यामध्ये आहेत. त्यामुळे रतन टाटा यांच्या जाण्यानं आपण नक्की काय गमावलंय हे मला असं वाटतं की हे सुद्धा आपल्याला कळायला काही अवधी जावा लागेल. आणि त्यांचं नसणं म्हणजे काय आहे हे असण्याशिवाय आपण ते जेव्हा सहन करायला लागू तेव्हा त्याचं मोल आपल्याला कळेल. बरोबर आहे सर. आपण मगाशी म्हणालात की काही फार कमी असे लोक असतात की वैश्विक पातळीवर त्यांचं नाव आदरानं घेतलं जातं, काही कमी उद्योगपती असतात. रतन टाटा त्यापैकीच एक होते. पण त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत टाटा समूहानं त्यांच्या नेतृत्वाखाली घेतलेले जे निर्णय होते, कोणते असे महत्त्वाचे निर्णय होते असं तुम्हाला वाटतं की ज्याचा फायदा देशाला खूप मोठ्या प्रमाणावर झाला, ज्याचे दूरगामी परिणाम झाले आणि ज्याचे परिणाम अजूनही होत आहेत, असे कोणते महत्त्वाचे निर्णय वाटतात तुम्हाला? अनेक सांगता येतील, म्हणजे किमान अर्धा डझन सहज सांगता येतील. जे.आर.डी. टाटा, रतन टाटा असतील किंवा आणखी टाटा समूहाचे अन्य जे काही धुरीण होऊन गेले, सुनावाला आणि आणखी ती काही मंडळी असतील, ते सगळ्यांचं एक वैशिष्ट्य असं की त्याने प्रत्येकानं देशासाठी वेगळं काही दिलं. म्हणजे जर जे.आर.डींचा विचार केला तर त्यांनी पहिली देशातली हवाई कंपनी आपल्या देशाला दिली, एअर इंडिया. ती आता पुन्हा त्यांच्याकडे, टाटा साम्राज्याकडे आलेली आहे. रतन टाटा यांचा विचार केला तर भारतामध्ये त्यावेळेला दोनच प्रकारच्या मोटारी असायच्या, एक अँबॅसेडर आणि पद्मिनी. एक सरकारी खात्यातनं असायची आणि दुसरी वालचंद हिराचंद समूहाकडनं निर्मिती तिची केली जायची. अशा वेळेला भारताला एक स्वतंत्र मोटारीचं एक विश्व आपण जगाला देऊ शकतो असं स्वप्न बघून स्वतः इटलीला जाऊन ते मोटारीचं आरेखन, ज्याला डिझायनिंग म्हणतात, ते शिकून त्याने भारतासाठी पहिली कौटुंबिक मोटार ज्याला म्हणता येईल ती तयार केली. इंडिकाचा जन्म त्याच्यातनं झाला. त्या एकदा मुंबईतनं रस्त्यावरनं जात असताना त्यांच्या असं लक्षात आलं की म्हणजे पाऊस होता आणि पावसात त्यांनी एक कुटुंब बघितलं बाजूनं जाताना. नवरा मागे बायको, दोघांच्या मध्ये बसलेली, म्हणजे दुचाकी होती, मध्ये बसलेली मुलगी आणि पुढे वडिलांच्या समोर स्कूटरवर बसलेला एक मुलगा, असे 4 जण त्या मोटारीतनं जात होते.
त्यावेळेला त्यांना असं वाटलं की आपण एक स्वस्तातली, ज्याला सर्वसाधारण नागरिकाला परवडेल अशी मोटार का नाही देऊ शकत. त्याच्यातनं मग नॅनो या मोटारीचा जन्म झाला. भारतीय उद्योगपती हे मी मगाशी जसं म्हणालो तसं परदेशात जात नाहीत. आज जगातली सगळ्यात मोठी चहाची कंपनी ही भारतीय आहे. म्हणजे जवळपास 99% जनता जगातली त्यांचा जेव्हा दिवस सुरू होतो ते जेव्हा चहा पितात तो बहुधा भारतीय असतो. आणि त्याचं श्रेय रतन टाटांना जातं, जेव्हा त्यांनी टेटली ही कंपनी टाटा समूहाचा भाग बनवून घेतली. मोटारीच्या संदर्भात परत बोलायचं झालं तर जगामध्ये लोकप्रिय असेल असा भारतीय ब्रँड हा भारतीय मालकीचा कधीच नव्हता मोटारीच्या बाबतीमध्ये. ज्या वेळेला फोर्डच्या इंग्लंडमधल्या कारखान्यामध्ये संप झाला आणि कामगारांना कळलं की हा कारखाना आता बंद करायची वेळ आलेली आहे, त्यावेळेला कारखान्यामध्ये मतदान झालं आणि अनेक कर्मचाऱ्यांना विचारलं गेलं की तुम्हाला कुठल्या उद्योग समूहाकडे जायला आवडेल. तर जवळपास 90% कर्मचाऱ्यांनी आम्हाला टाटा समूहाचा भाग व्हायला आवडेल असं मत व्यक्त केलं. बाकीचे काही 2-4 उद्योगपती, जगातले अन्य उद्योग सुद्धा त्याच्यामध्ये होते स्पर्धेमध्ये. आणि तो उद्योग समूह भारतीय कंपनीचा भाग झाला. आज अनेकांना माहीत नसेल, म्हणजे ब्रिटनचे राजा राणी, किंग चार्ल्स किंवा ही जी सगळी लोक ज्या काही मोटारी वापरतात, अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर ते वापरतात, ज्या लँड रोवर नावाच्या ज्या मोटारी आहेत किंवा जॅग्वार नावाची जी एक अतिशय शाही अशा स्वरूपाची जी मोटार आहे ती टाटा साम्राज्याचा भाग आहे, हे अनेकांना माहिती नसेल. त्याचबरोबरीने पोलाद कंपनीमध्ये भारतीय कंपन्यांचा आकार भारतापुरताच मर्यादित होता. टाटानी जेव्हा कोरस ही जागतिक कंपनी आपल्यामध्ये साम्राज्यामध्ये आणली त्यावेळेला भारतीय कंपन्यांचा, पोलाद कंपन्यांचा जो काही आकार होता तो एक जागतिक पातळीवरती आव्हानं देता येईल असा निर्माण झाला. त्यामुळे असे अनेक उदाहरणं देता येतील की जे केवळ रतन टाटा यांच्यामुळे शक्य झाली. हे केवळ आर्थिक विश्वात म्हणतोय, त्याच्याशिवाय त्यांचं अलीकडचं सगळ्यात ताजं उदाहरण कौतुक करायला हवं, भारतीय माणसांनी लक्षात घ्यायला हवं. कारण भारतीय माणसांना रस्त्यावरची माणसं आणि रस्त्यावरची कुत्रे दोघांनाही हडतहुडूत करायला आवडतं. पण रस्त्यावरच्या कुत्र्यांसाठी या माणसांनी जे केलेलं आहे त्याची तुलना फार किंवा अशक्यच आहे असं म्हणायला हवं. रतन टाटा जेव्हा बॉम्बे हाऊसमध्ये यायचे, गाडीतनं उतरल्या आसमंतातले आसपासचे सगळे कुत्रे त्यांच्या मोटारीपाशी धावत यायचे आणि हे जणू आपले मित्र आहेत. त्यांना नावं होती, रतन टाटांनी दिलेली नावं होती. त्यांच्याशी गप्पा मारत रतन टाटा बॉम्बे हाऊसच्या मध्ये प्रवेश करून लिफ्टपर्यंत जायचे आणि हे सगळे कुत्रे त्यांना त्यांच्या दरवाजापर्यंत सोबतीला असायचे, लिफ्टच्या दरवाजापर्यंत. आणि नंतर शेवटचं त्यांचं एक मोठं काम होतं की मुंबईमध्ये चांगल्या अर्थाने एक जागतिक स्तरावरचं प्राण्यांचं रुग्णालय नव्हतं. आणि आपला कायदा असा होता की जिथे तुम्हाला रुग्णांना म्हणजे प्राण्यांना रात्रभर दाखल करून घ्यावं लागेल अशा स्वरूपाची व्यवस्था करायला बंदी होती कायद्यानं. तो कायदा रतन टाटा यांच्यामुळे बदलला गेला आणि मुंबईमध्ये पहिलं जागतिक स्तरावरचं प्राण्यांचं रुग्णालय केवळ रतन टाटांच्यामुळे तयार झालं आणि ते त्यांनी स्वतःच्या पैशातनं उभं केलं. म्हणजे टाटा समूहातल्या कुठल्या उद्योगपतीनं त्याला देणगी दिली असं नाही. असे अनेक दाखले देता येतील. ज्यावेळेला 2008 झालं मुंबईला नोव्हेंबर महिन्यामध्ये जो दहशतवादी हल्ला झाला तर ताजच्या परिसरातले अगदी चणे फुटाणे विकणारे सुद्धा जखमी झाले. तर त्यावेळेला रतन टाटांनी जातीनं लक्ष घालून प्रत्येकाचा पत्ता शोधून काढला आणि त्या सगळ्या रस्त्यावरचे चणे फुटाणे विकणाऱ्यांना किंवा ते फोटोग्राफर्स असतात, ते गॉगल विकणारे असतात, गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरातले, त्यांना घरी जाऊन टाटा समूहाच्या वतीने मदत दिली. हे केवळ रतन टाटांमुळे झालं. कारण खरं म्हटलं तर त्यांचं ते काही कर्मचारी नव्हते, त्यांची जबाबदारी, आर्थिक जबाबदारी घेण्याचा यांनी काही प्रश्न नव्हता, पण तरी सुद्धा त्यांनी हे केलं. याचं कारण हा जो एक संपत्ती निर्मितीतला सात्विकता नावाचा जो गुण आहे तो त्यांच्यामुळे भारतीय समाजाला समजला असं म्हणता येईल. म्हणून ती सात्विकता अंगी जपणं ही रतन टाटांना आपण जर काही करू शकलो तर तीच खरी श्रद्धांजली असू शकेल. खरं आहे सर, आपण जे म्हणालात ते आपण ज्या पद्धतीने जी उदाहरणं दिलीत अगदी रतन टाटा यांची स्वभाव वैशिष्ट्य सांगणारी आहेत आणि त्याचाच त्यांनी पुरेपूर आपण त्यांच्या आयुष्यभर पाहिलं की त्यांनी तीच तत्त्व पाळली आणि एक ब्रीद होतं सर त्यांचं की देश प्रथम ठेवला त्यांनी. उद्योगपती होते ते, अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली, जगातल्या अनेक मोठ्या कंपन्या ॲक्वायर केल्या, टाटा समूहात त्या दाखल करून घेतल्या, सामील करून घेतल्या, पण देश प्रथम हे ब्रीद कधी त्यांनी सोडलं नाही. म्हणजे मिठापासनं ते गाडीपर्यंत प्रत्येक ब्रँड टाटांचाच होता आणि प्रत्येक भारतीयाची नस त्यांनी ओळखलेली होती असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. सर त्याबद्दल काय वाटतं? बरोबर, ते आधीपासूनच
नाही, ते आधीपासूनच टाटा समूहाचं ब्रीद आहे. पु ल देशपांडेंनी आता खूप छान सोपं वर्णन करून टाकलं की भारतीय संस्कृतीचं वर्णन करायचं झालं तर कसं करता येईल. तर पुलंचं वाक्य आहे की खालती बाटा आणि वरती टाटा, पायामध्ये बाटाच्या चपला आणि बाकी सगळं टाटा, हे त्या समूहाचं वैशिष्ट्यच राहिलेलं आहे. आणि देश प्रथम हा जो एक असा राष्ट्राभिमानी भावनेतनं एक संकुचितपणाने त्याच्याकडे बघितलं जातं, तसं त्यांचं कधीही वागणं नव्हतं. हे मानवतेच्या नजरेनं त्यांनी नेहमी बघत आलेले आहेत. म्हणजे एखाद्या प्रकल्पामुळे जर पक्षी बाधित होत असतील, स्थलांतरित पक्षी, तर तो त्या प्रकल्पाचं स्थळ हलवण्या इतके औदार्य, एवढी उदारता त्यांच्या अंगी होती. माझं जेव्हा टाटायन पुस्तक लिहित होतो त्यावेळेला त्यांच्याशी अनेकदा संवाद झाला. त्यातल्या एका मुलाखतीत मी त्यांना विचारलं होतं की तुम्हाला असं नाही का वाटत की तुम्ही अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये, अन्य देशात जन्माला आला असता तर अधिक मोठी झाला असतात, टाटा समूहाची व्याप्ती अधिक वाढली असती. ते म्हणाले बरोबर आहे, तसं निश्चित झालं असतं, पण तिथे तसं करू शकणारे अनेक जण होते. आपल्या परिसरात, आपल्या भागात ते तसे नाही आहेत, म्हणून मी इथे करतोय, याला जास्त माझ्या दृष्टीनं महत्त्व आहे. तर ही जी एक मातीशी नाळ सांगणारी वृत्ती आहे, ही मला असं वाटतं ही फार कमी उद्योगपतींमध्ये असते. आपले उद्योगपती काय, सामान्य नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणावरती अनिवासी भारतीय असतात. आपल्याला म्हणजे निवासी भारतीय माहिती आहेत, पण हे निवासी अभारतीय असतात. एक पाश्चात्य जगाची ओढ असणं. रतन टाटा असे अजिबातच नव्हते. म्हणजे परदेशास्थ भारतीयांना आपण अनिवासी भारतीय म्हणतो, पण त्याच्या पलीकडे एक मोठा वर्ग असा असतो की तो भारतीय असतो पण अनिवासी असतो. रेसिडेन्शियल नॉन इंडियन्स असं त्यांचं वर्णन करता येईल. रतन टाटा असे अजिबात नव्हते. अत्यंत साधेपणानं आपण या समाजाचाच भाग आहोत अशा पद्धतीनं ते वागायचे. आणि आपल्याकडे धनाढ्यांचं, सत्ताधीशांचं किंवा सर्वोच्च स्थानात जे असतात त्यांचं साधेपण हे समोरच्याला दबकून टाकणारं असतं. ते साधेपण मिरवणारं साधेपण असतं. रतन टाटांचा साधेपणा असा अजिबातच नव्हता. तो प्रामाणिक साधेपणा होता, तो खऱ्या माणसाचा साधेपणा होता. आणि ते वैयक्तिक आयुष्यात जसे होते तसेच सार्वजनिक आयुष्यात सुद्धा होते. त्यामुळे हे साधेपणासाठी त्यांना काही वेगळे प्रयत्न करावे लागले असं झालेलं नाही. तो त्यांच्या सादगी, ज्याला हिंदीमध्ये एक अतिशय छान शब्द आहे, सादगी असणं, हे साधेपण असणं, हे त्यांच्या नैसर्गिक स्वभावाचा भाग होता. हा टाटा घराण्याच्याच वैशिष्ट्याचा भाग आहे. म्हणजे रतन टाटाच्या आधी जेव्हा जे.आर.डी. टाटांकडे टाटा समूहाची धुरा होती 91 सालापर्यंत, तर ते ऑफिसला येताना जवळच्या एका बेस्टच्या बस स्टँडवर त्यांना कार्यालयातला कर्मचारी थांबलेला दिसला. तर त्यांनी त्याला गाडीमध्ये घेतलं. तो कर्मचारी म्हणाला, नाही मी तुमच्या गाडीमध्ये कसा बसू? तर ते म्हणाले, गाडी माझी नाही आहे, टाटा समूहाची गाडी आहे. तर हा जो साधेपणा आहे हा रतन टाटांमध्ये तसाच्या तसा अंगी उतरलेला होता. त्यामुळे सॉल्ट टू सॉफ्टवेअर हे म्हणजे इंग्रजीमध्ये ज्याचं वर्णन केलं जातं, ते मिठापासनं ते अगदी अत्युच्च दर्जाच्या सॉफ्टवेअरपर्यंत अशा संपूर्ण मानवी जीवनाला, परिघाला हात घालणाऱ्या उद्योगांचं व्यवस्थापन, निर्मिती त्यांच्याकडून झाली, उत्पादनं तशी झाली. हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं वाटतं. कारण देशात राहून सुद्धा, म्हणजे जेव्हा पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध हे जेव्हा ब्रिटननी जिंकलं, त्यावेळेला ब्रिटनच्या मंत्र्यांचे उद्गार आहेत की आम्ही टाटा स्टीलमुळे जिंकलो. म्हणजे आमची वाहनं हे टाटा स्टीलनी बनलेली होती, मजबूत अशी. त्याच्यामुळे त्यावेळेला शत्रूच्या बॉम्बनी त्यांची धूळधाण झाली नाही. ही वैशिष्ट्य मला असं वाटतं आपण लक्षात घ्यायला हवी. सर, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे कोविड काळात ज्यावेळेला अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या निष्कर्षापर्यंत आल्या होत्या, काहींनी केली सुद्धा होती, मात्र रतन टाटांनी टाटा समूहामध्ये खास करून कर्मचाऱ्यांची कपात करण्याचं टाळलं. म्हणजे इतकी वर्ष ज्या कर्मचाऱ्यांनी साथ दिली, कंपन्या वाढवल्या, टाटा उद्योग समूहाच्या वृद्धीमध्ये हातभार लावला, त्या कर्मचाऱ्यांना मी कसं कामावरनं काढू असा एक त्यांचा म्हणजे त्यांची अशी एक भूमिका समोर आलेली होती. सर, त्याबद्दल नेमकं काय वाटतं? नुसती कर्मचाऱ्यांना काढलं नाही असं केलं नाही. ते जवळपास 500 कोटी रुपयांची त्यांची वैयक्तिक मदत त्यावेळेला दिली गेली. इथे मला एक 2 दाखले द्यायला आवडतील की ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये किल्लारीचा भूकंप झाला त्यावेळेला जे.आर.डी. खूप क्षीण झालेले होते. त्यांची स्मरणशक्ती दगा द्यायला देत होती आणि अत्यंत अशक्त झालेले होते. ते ज्यावेळेला कार्यालयामध्ये त्या दिवशी आले आणि नुकतं कार्यालयात आले, त्यांना कळलं की किल्लारीचा भूकंप झालेला आहे, त्यांचा पहिला निर्णय त्याही अवस्थेत होता की ताबडतोब अख्खीच्या अख्खी एक रेल्वे बुक करा आणि मदत पाठवा. रतन टाटांच्या बाबतीत तसंच झालं. ज्या वेळेला देशाने आणि ही संकट बघितलेली आहेत, विशेषतः कोविडचं संकट हे अलीकडचं आपल्या पिढीने पाहिलं, त्यावेळेला त्यांनी वैयक्तिकरित्या पुढे येऊन मोठ्या प्रमाणावरती मदत केलेली आहे. हा त्या
टाटा नावाच्या एका जनुकाचा मला असं वाटतं गुण आहे. ज्यावेळेला पहिल्या महायुद्धानंतर इथे आजारांची साथ होती त्यावेळेला पहिले जे टाटा होते जमशेदजी टाटा, त्यावेळेला त्यांनी रशियातल्या एका तज्ज्ञाला मुंबईमध्ये बोलवलं आणि जाहीररित्या लसी घेतल्या, सहकुटुंब सहपरिवार, कारण लसीची लोकांना भीती वाटायची. आणि तो रशियन जो तज्ज्ञ होता त्याच्या नावाने मुंबईमध्ये एक संस्था आहे ज्याचं नाव हाफकिन इन्स्टिट्यूट आपण म्हणून त्याला ओळखतो. त्या हाफकिनला टाटाने मुंबईमध्ये आणलं आणि स्वतः टाटा, त्यांची पत्नी, त्यांची बाकीचे कुटुंबीय यांनी लसी टोचून घेतल्या. म्हणजे तिथपासून जी परंपरा एक उदात्ततेची सुरू झालेली आहे ती इथे कोविडच्या मदतीपर्यंत येऊन थांबते. अजूनही टाटा सन्समध्ये रोज सकाळी कोणीही गरजू हा जातो आणि मला काहीतरी मदत हवी असं जेव्हा मागतो तेव्हा त्याला काही ना काही रुग्णालयात असेल, औषधांची असेल, रोख रकमेची असेल, ती मदत त्या समूहाकडून केली जाते. हे टाटा नावाचं एक जनुक भारतीयांमध्ये एक निर्माण झालं, त्याचं श्रेय या समूहाला आहे आणि त्या विशेषतः त्या व्यक्तींनी त्या जनुकाचे जे गुणधर्म पाळले त्या सगळ्यांना आहे असं मला वाटतं. सर, तुम्ही मगाशी सांगताना असं म्हणालात की टाटा यांच्या निमित्तानं अनेक वेळेला रतन टाटांची भेट घेण्याचा योग आला तुम्हाला आणि त्यांच्याशी तुम्ही संवाद साधलात. अनेक किस्से देखील समोर आले असतील या दरम्यान. सर, त्यातले काही किस्से सांगता येतील? नाही, भरपूर, म्हणजे अतिशय म्हणजे काही अधिकृतपणे सांगता येतील, काही अधिकृतपणे सांगू नयेत असे आहेत. 3-4दा तरी त्या म्हणजे मुलाखतच त्यांनी त्या पुस्तकासाठी दिली आणि ही वॉज सो काइंड. म्हणजे इतका प्रेमळ माणूस हा. म्हणजे आपण साधे नगरसेवक पदावरचे टोलवरती ज्या पद्धतीने अरे तुम्हाला ओळखत नाही का अशा पद्धतीने दादागिरी अरेरावी करत असतात, त्यावेळेला इतका अत्यंत रुजूता. म्हणजे मला आठवते की दुसऱ्या मुलाखतीच्या वेळेला त्यांना थोडासा विलंब होणार होता, तर त्यांच्या स्वीय सहाय्यकाचा फोन आला की टाटांनी थोडीशी माफी मागितलेली आहे. म्हटलं काय झालं, माझ्या पोटात गोळा आला की ती मुलाखतच रद्द होते की काय. ते नाही वेळेला त्यांना यायला 15-20 मिनिटं उशीर होणार आहे, चालेल ना तुम्हाला. आता रतन टाटांच्या दर्जाची व्यक्ती समोरच्याला जेव्हा म्हणते की मला थोडासा उशीर होतोय, चालेल ना तुला, वेळ समोरच्याची सुद्धा महत्वाची असते की वेळ उद्योगपतीची किंवा राजकारण्याची किंवा नोकरशहाचीच नाही. ही प्रामाणिक जाणीव असलेला आणि त्या जाणीवाप्रमाणे वर्तन करणारा हा माणूस होता. त्यावेळेला एक असा प्रकार घडलेला होता, नावं घेणं योग्य होणार नाही, की याच्या आधी टाटांचा विमान कंपनीचा प्रस्ताव होता आणि राजकारणातल्या काही महत्वाच्या व्यक्तींच्या नको त्या उद्योगांमुळे तो प्रस्ताव मागे पडला आणि त्यावेळेला एक वेगळीच कंपनी पुढे आली. म्हणजे टाटांचा जो प्रयत्न होता तो प्रयत्न सरकारने हाणून पाडला, कारण त्या अशा उद्योगांना अनुमती देण्यासाठी जे काही कार्यालयीन बाह्य व्यवहार करावे लागतात, मला वाटतं आपले प्रेक्षक समजून घेतील मला काय म्हणायचे, ते करायला रतन टाटांनी साफ नकार दिला. 2 केंद्रीय मंत्री त्या प्रकल्पाच्या विरोधात होते. त्या प्रकल्पाला त्यांनी विरोध केला. बाकीचे त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्या टाटांनी पूर्ण पुरवल्यामुळे तो उद्योग सुरू होऊ शकला नाही. त्याच्या जागी एक नवीन त्यावेळेला एक विमान कंपनी सुरू झाली, म्हणजे इथे रतन टाटांची विमान कंपनी सुरू होणार होती, ती होऊ शकली नाही कारण टाटा आणि हे जे काही झालं मतभेद असते त्यांनी मतभेदाला अजिबातच जे काही मागण्या होत्या त्या न पुरवल्यामुळे त्यांची विमान कंपनी सुरू होऊ शकली नाही. त्याच्या ऐवजी एक दुसरी विमान कंपनी सुरू झाली, ती काही वर्षांपूर्वी बंद पडली. त्या विमान कंपनीचं नाव जेट एअरवेज. जेट एअरवेजचा जन्म हा टाटा यांच्या विमान कंपनीच्या अकाली मृत्यूच्या म्हणता येईल त्या मृत्यूवरती किंवा त्या थडग्यावरती तो जन्म झाला. टाटांना त्याच्यानंतर जवळजवळ दशकभर वाट बघावी लागली आणि नंतर त्यांची तेव्हाची जी एक विमान कंपनी होती ती नंतर सुरू होऊ शकली, ज्या वेळेला टाटांना स्वतःच्या अटीप्रमाणे स्वतःच्या कोणत्याही मूल्यांची तडजोड न करता व्यवसाय वृद्धीची संधी मिळाली. त्या संधीसाठी ते थांबले. आपला व्यवसाय पटकन वाढावा या अर्थाने त्यांनी कधीही प्रयत्न केले नाहीत आणि ती विमान कंपनी म्हणजे टाटा आणि सिंगापूर एअरलाईन्सची असलेली विस्तारा ही आता एअर इंडियाच्या साम्राज्याचा भाग होईल. त्या अनुषंगाने मी त्यांना त्या दिवशी बरेच प्रश्न विचारले की म्हटलं हा अमुक राजकारणी तसा होता का, त्यांनी अमुक इतके अशी काही मागणी केली होती का. तर अत्यंत साधेपणाने त्यांनी ठीक आहे म्हणाले, झालं ते झालं, आता त्याची कशाला चर्चा करायची, ते या सगळ्याची काही गरज नाहीये, पण आता त्याच्यात आम्ही पुढे आलेलो आहोत. पण त्या खाजगी गप्पांमध्ये सुद्धा कधीही त्यांनी त्या व्यक्तींविषयी अनुदार उद्गार काढले नाहीत. ही जी एक पाश्चात्य संस्कृती अंगात भिनल्याची जी एक खानदानी लक्षणं आहेत ती त्यांच्यामध्ये मूर्तिमंत होती. आणि आज आपल्याला हा प्रश्न पडायला हवा की सगळ्यांनाच का वाईट वाटते रतन टाटा गेल्यामुळे.
याचं साधं कारण असं आहे की भारतीय म्हणजे जसं शिवाजी महाराजांच्या विषयी प्रत्येकाला आपलंसं असं वाटत असतं, याचं साधं कारण असं आहे की भारतामध्ये संपत्ती निर्मितीला सात्विकतेची जोड नव्हती, ती टाटा समूहानं दिली. आणि त्याच्यामुळे जेव्हा मी त्यांच्यावरती जेव्हा 2012 साली ते टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून पाय उतार झाले, तेव्हा त्याच्यावरती मी लेख लिहिला होता. त्याचं शीर्षक हे छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन रामदास स्वामींनी जे केलं त्या शीर्षकाने तो लेख होता, उपभोग शून्य स्वामी. म्हणजे हे सगळ्यात आम्ही स्वामी आहे, पण मी उपभोग घेणार नाही, तो इतरांना तो उपभोग घेऊ देईल, ही जी वृत्ती आहे, हे या वृत्तीमध्ये त्यांचं मोठेपण आहे. आणि ही वृत्ती भारतामध्ये फार अगदी मोजक्या लोकांनी दर्शवलेली आहे. भारतीय उद्योगपती म्हणून ज्याला आपण म्हणतो, ते उद्योगपती बऱ्याच अंशाने व्यापारी आहेत. टाटा समूह हा पहिला असा उद्योग आहे की जो उद्योग म्हणता येईल, जो काही निर्मिती करू शकला, स्वतःच्या संकल्पना, स्वतःची स्वप्न त्यांना आकार देऊ शकला आणि त्यांची पूर्तता होईल हे तो पाहू शकला. या नवनिर्मितीची ध्यास घेतलेला असा एक उपभोगशून्य स्वामी हा आपण रतन टाटा यांच्या निधनानं गमावलेला आहे. याची मला असं वाटतं जाण आणि नोंद आपल्या समाजाने घ्यायला हवी. अगदी सर, आपण प्रेक्षकांना ही दृश्य सध्या दाखवत आहोत. मुंबईतल्या NCPA इथं रतन टाटा यांचं पार्थिव आता काही वेळापूर्वी आणण्यात आलेलं आहे आणि दुपारी 4 पर्यंत रतन टाटा यांचं जे पार्थिव आहे ते इथं अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. आपण पाहतो आहोत दृश्यांमध्ये सध्या मुंबईतल्या NCPA इथली ही दृश्य. चार वाजेपर्यंत रतन टाटा यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन NCPA इथं घेता येणार आहे आणि अनेक मान्यवर राजकीय क्षेत्रातल्या व्यक्ती त्यांच्या अंत्यदर्शनासाठी इथे येणार आहेत. त्यानंतर वरळी इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आपण पुन्हा एकदा गिरीश कुबेर सरांकडे जाऊया. सर, काही कठोर निर्णय देखील घेतले रतन टाटांनी त्यांच्या या टाटा उद्योग समूहाच्या अध्यक्षपदी असताना, चेअरमनपदी असताना. सायरस मिस्त्री यांच्या बाबतीतला एक निर्णय देखील खूपच गाजलेला होता आणि आणखीही काही असे निर्णय होते की जे कदाचित खूप कठोर वाटले असतील. सर, अशा काही निर्णयांबद्दल सांगता येईल? कठोर निर्णयांची सुरुवात टाटांनी समूहामध्ये अध्यक्ष येण्यापासूनच झाली. त्यावेळेला झालं होतं असं की जेआरडींच्या काळामध्ये अनेक व्यक्तिगत जे मोठमोठे तगडे समूहाचे नेते होते, म्हणजे त्याच्यामध्ये रुसी मोदी होते, दरबारी सेठ होते, नानी पालखीवाला होते, अशी एकापेक्षा एक दिग्गज व्यक्ती होत्या. त्यावेळेला जेव्हा यांचं नाव पुढे आलं तेव्हा रुसी मोदींनी काही वेगळा प्रयत्न करून पाहिला की त्यांना अध्यक्ष व्हायचं होतं किंवा काय असं मानायला जागा आहे. हे नैसर्गिक आहे, मानवी स्वभावानुसार हे सगळं होत असतं. पण ते पहिल्यांदा तो जेआरडींच्या मदतीने रतन टाटा यांनी तो निर्णय होऊ दिला नाही. आणि त्यातला एक महत्त्वाचा भाग असा लक्षात घ्यायला हवा की ज्या वेळेला यांची नियुक्ती झाली 91 सालापासून रतन टाटांकडे सूत्र आली, त्याच्या आधीच्या काही काळामध्ये परिस्थिती अशी होती की टाटा समूहामध्ये सगळ्यात कमी मालकी टाटांची होती. म्हणजे बिर्ला समूहाची काही काळ असा होता की ज्याच्यामध्ये बिर्ला समूहाची मालकी जास्त होती टाटांमध्ये. वेळ पडली असती तर बिर्ला समूह काही कंपन्या ताब्यात घेऊ शकेल की काय, अशी परिस्थिती होती. त्यामुळे त्याच्यानंतर जी एक आर्थिक शिस्त, म्हणजे मुक्तपणे वाढलेली झाडं ही सुद्धा सुंदर दिसतात, पण त्या झाडांच्या मध्ये असलेलं तण काढून त्या एक छान त्याला बगीच्याचा आकार दिला, उद्यानाचा आकार दिला की ते अधिक छान वाटू शकतं. हे जसं होतं तसं रतन टाटांनी हे सगळं उद्योगाच्या बाबतीमध्ये केलं. त्यांनी त्यावेळेला एक निर्णय घेतला, त्यावेळेला खूप टीका झाली. तो निर्णय असा होता की जे उद्योग टाटा नाव लावतात त्या सगळ्यांना टाटा समूहाला स्वामित्व हक्काची काही किंमत द्यावी लागेल. आता यामागे पैसा मिळवणं हा उद्दिष्ट त्याचं नव्हतं, तर टाटा समूहाचा जो एक ट्रस्ट आहे, न्यास आहे, त्याच्याकडे हा सगळा पैसा वळता केला आणि त्याच्यातनं एक प्रचंड प्रमाणावरती निधी, ज्याला धर्मार्थ कार्यासाठी म्हणता येईल, तो तयार झाला. अनेकांनी विरोध केला, त्याच्यामध्ये अजित केरकर होते किंवा अन्य काही उद्योगपती होते, म्हणजे टाटा हॉटेल्स वगैरे होती. या लोकांना आपण टाटा समूहाचा भाग आहोत, हे स्वामित्व धन का द्यायचे, रॉयल्टी फी का द्यायची, असा मुद्दा पडलेला होता. पण त्यांनी तो विरोध रतन टाटांनी हाणून पाडला आणि तो निर्णय अतिशय परिणामकारकरित्या त्यांनी तो राबवला आणि त्याच्यातनं टाटा ट्रस्ट हा जो एक भला मोठा
आकाराचा न्यास तयार झालेला आहे, एक मोठा निधी तयार झालेला आहे, त्याची मूळ कथा ही अशी आहे. अनेक कटू निर्णय त्यांनी घेतले, आर्थिक शिस्त आणली. कारण होतं कसं की जे.आर.डींची प्रतिमाच एवढी प्रचंड होती की जे.आर.डींच्या नावावरती अनेक गोष्टी रेटून नेता यायच्या. पण रतन टाटांच्या लक्षात असं आलं की हा महर्षी आहे, त्यांच्या नंतरची येणारी व्यक्ती ही तितकीच मोठी प्रज्ञा असलेली, प्रतिमा असलेली असेलच असं नाही. म्हणून काही गोष्टी आपल्याला आत्तापासूनच त्याला आर्थिक शिस्तीच्या अनुषंगानं नियमित करून ठेवायला हवेत, त्याला एक सुरळीतता द्यायला हवी. ते रतन टाटा यांनी केलं. आणि आता बोलताना असं म्हणाल की तिथे रतन टाटा यांचा मृतदेह आता NCPA मध्ये. एक वेगळा मुद्दा सहज या निमित्ताने सांगायला हवा. मला असं वाटतं की भारतामध्ये मरण पावलेला हा पहिला टाटा असावा. यात म्हणजे या म्हणण्याचा अर्थ असा की जमशेदजी टाटा अर्थातच भारतामध्ये त्यांचं निधन झालं. जे.आर.डींची इच्छा होती भारतामध्ये आपल्याला मरण येऊ नये. याचं एक साधं कारण असं होतं त्यांच्यामध्ये, आणि अतिशय गोड कारण आहे की आपण इथे जर गेलो, भारतामध्ये गेलो तर काय होईल की सगळी लोक आसपासची हातातली कामधाम सोडून आपल्या अंत्यविधीसाठी गर्दी करतील आणि त्याच्यातनं उगीच त्यांचा वेळ वाया जाईल. त्यांनी मरण हे त्यांना स्वित्झर्लंडमध्ये आलं, त्यांचे अंत्यविधी फ्रान्समध्ये झाले. त्याचप्रमाणे जे.आर.डींचे ते वडील होते, ते सुद्धा त्यांचं पार्थिव पॅरिसमध्ये त्याच्यावरती अंत्यसंस्कार केले गेले. यांना विचार काय होता की केवळ भारतामध्ये मरण नको, हे सर्वसाधारण कारण नाहीये, ते उगीच लोकांचा वेळ जायला नको, मग ती गर्दी होईल, लोकांची गैरसोय होईल, वाहतुकीची गर्दी झाली, ट्रॅफिक जाम झाला, इतरांना खूप त्रास सहन करावा लागेल, हे असा विचार करून ही माणसं वागायची. स्वित्झर्लंडला जे.आर.डी गेले. रतन टाटा यांचं शिक्षण सुद्धा देशामध्ये आणि परदेशामध्ये झालं. त्यांचे दोन सहकारी वर्गामधले जे वर्गमित्र म्हणता येतील ते अनेकांना माहिती नसेल, पण राहुल बजाज आणि वाद्यवृंदाच्या क्षेत्रामध्ये ज्यांचं अत्यंत मोठं नाव आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरती नाव आहे, त्यांना सर ही पदवी दिलेली आहे, ते जुबिन मेहता हे रतन टाटाचे सहपाठी होते. त्यामुळे हे एक वेगळंच अशा स्वरूपाचं रसायन होतं. आणि त्या अशा स्वरूपाच्या विचारसरणीचा, अशा स्वरूपाच्या साधेपणाचा हा अनुभव भारतीयांना नाही. कारण भारतीय संस्कृतीमध्ये, विशेषतः सध्याच्या संस्कृतीमध्ये जरा काही अधिकार आले तर ते अधिकार कसे गाजवावेत, अधिकार कसे मिरवावेत, त्या अधिकारांनी समोरच्याला कसं आपण घाबरवून सोडावं, अशी प्रवृत्ती दिसते. रतन टाटांमध्ये ती कधीच नव्हती. खरंय सर, खूप खूप धन्यवाद. आपण ABP माझाशी बोललात आणि या सगळ्या आठवणी रतन टाटांविषयीच्या आणि अनुभव प्रेक्षकांसमोर आपण सांगितलेत त्याबद्दल सर खूप खूप धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.